बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी नियंत्रक कायद्यातल्या तरतुदी कठोर करणार महसूल मंत्री एकनाथ खडसे. मराठवाड्यात 15 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना. पश्चिम महाराष्ट्रात बेंदूर साजरा. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना आडावतकर आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी बियाणं नियंत्रक कायद्यातल्या तरतुदी अधिक कठोर करण्याची विनंती केंद्र सरकारला केली असून ती मान्य करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिलं असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सांगितलं. तसंच शेतकऱ्यांकडून 20 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या दूध संघांबाबत तक्रारी आल्यास संबंधित दूध उत्पादक संघ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमण्याची घोषणा खडसे यांनी केली. मराठवाड्यात दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जुलै लोटला तरी टँकरवरच भिस्त असलेल्या मराठवाड्यात 15 लाख हेक्टर अजूनही पेरणीविनाच आहे. पावसाच्या उघडीपीने शेतकऱ्यांसोबत सर्वांची झोप उडाली आहे. पेरणीबरोबरच चारा आणि विजेचं संकट उभं ठाकलंय. दिवसागणिक दुबार पेरणीचं संकट ओढवलेल्या क्षेत्रात वाढ होतेय. दुबार पेरणी आणि नापेर राहिलेल्या क्षेत्रावर आज घडीला पाऊस झाला तरी बहुतांश पिकांची पेरणीची वेळ निघून गेल्याने सर्वाधिक भिस्त ही मका, बाजरी आणि चारा पिकांवरच राहणार हे स्पष्ट आहे. खरीपाचा हंगाम मोठ्या प्रमाणात हातचा गेल्यात जमा असल्याने मराठवाड्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारीकडे वळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी महाराष्ट्रीय बेंदूर साजरा झाला. पुरेसा पाऊस नसल्याने बळीराजा काहीसा चिंतेत असला तरी वर्षभर राबणाऱ्या बैलजोड्यांची हौस करण्यात शेतकऱ्यांनी उत्साह दाखवला. वर्षभर आपल्या धन्याप्रती सेवा बजावणाऱ्या बैलाला रंगवता रंगवता शेतकरी राजा स्वतःही त्या रंगात रंगून गेला. जनावरांना रंगून झाल्यावर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्याचं सावट या सणावर जाणवलं. प्रत्येक वर्षी निघणाऱ्या बैलजोड्यांची मिरवणूक यंदा अपवादात्मक निघाली. बेंदूर सणानिमित्त दरवर्षी जल्लोषात होणाऱ्या सुदृढ बैलजोडी स्पर्धा यंदा साध्या पद्धतीने झाल्या. तसंच त्यांच्या मिरवणुकाही वाद्यांचा गजर न करता निघाल्या. बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर बैलजोड्यांना लागणाऱ्या मुसक्या, दावे, बोंडे, घुंगरं, शिंगासाठीचे विविध रंग खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. लहरी वातावरण, पावसाची अनियमितता यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेती व्यवसाय तितकासा शाश्वत राहिला नाही. त्यामुळे शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचा त्याग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तरच अधिक उत्पन्न आणि फायदा मिळवता येईल असं प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी केलं. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत केंडवे जिल्हा सातारा इथं आयोजित भात शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना घोरपडे बोलत होते. रासायनिक खतांना फाटा देऊन शेतकऱ्यांनी जीवामृताचा वापर केल्यास चांगलाच फायदा होईल असंही घोरपडे यांनी यावेळी सांगितलं. सोयाबीन अळी नियंत्रण. सध्या हवामानातील उष्णता आणि जमिनीत असणाऱ्या ओलाव्याचा अभाव यामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. पावसाचा ताण, ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीनवर उंटअळी, हेलिकोव्हर्पा, स्पोडोटेप्स लिट्युरा सोबतच मोठ्या प्रमाणात कोंडिका इलेक्टा या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
या किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायसोफॉस 20 मिलीलिटर किंवा क्लोरपायरिफॉस 20 मिलीलिटर किंवा इमामेक्टिन बोन्झाईट 3 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं आणि पॉवर पंपासाठी कीटकनाशकाचं प्रमाण 3 पट करावं अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉक्टर UN आळये आणि प्राध्यापक DD पटाईत यांनी दिली. भात क्षेत्रामध्ये हिरवळीच्या खतांचा अधिक वापर व्हावा या प्रमुख उद्देशाने कृषी विभागानं पुणे विभागात गिरीपुष्प खुंटांची लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागातील 9 तालुक्यात तब्बल 12,10,274 खुंटांची लागवड करण्यात आली आहे. या लागवडीमुळे भात शेतीत जमिनीचे सेंद्रिय पुनर्भरण, जमिनीचा पोत सुधारणं आणि पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ यासारखे फायदे होणार आहेत. या लागवडीमुळे नत्राच्या मात्रेत 50% अधिक बचत होईल. तसंच भात पिकाला हिरवळीच्या खतातून नत्राची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. आता पाहूया बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. तांदूळ कमाल दर 2300 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 2000, गहू 1652, 1400, हरभरा 4558, 3600, फ्लॉवर 1500, 1000, भेंडी 2500, वांगी 1500, 1000, अननस 2500, 1000, द्राक्ष 4000, 3000 आणि चिकू 2000, 1000. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाय. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 25, पुणे 26-22, नागपूर 33-22, औरंगाबाद 30-23, सोलापूर 33-23 आणि नाशिक 28 आणि 22 अंश सेल्सिअस. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी असा आहे krishivarta@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कृषी वार्तांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.